हाय गाईज, मी प्रियंका. तर आज आपण सगळ्यात सोपी रव्याचं केकची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट केक झालेला आहे. जितका परफेक्ट आहे ना तितका सोपासुद्धा आहे आणि खूप कमी साहित्यात, घरच्या साहित्यातच बनून जातो. तर चला सुरू करूया नवीन रेसिपीला. चला, तर सगळ्यात आधी तर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही मोठा रवा देखील घेऊ शकता. ते काही शेवटी आपण त्याला ग्राइंडच करणार आहोत, त्याच्यामुळे कोणताही रवा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1/4 म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं वरती असं साखर घ्यायचं आहे. तुम्ही पिठी साखर देखील घेऊ शकता आणि त्याला एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं पावडर झालं पाहिजे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना तसं सेम टू सेम एकदम फाईन पावडर झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही, त्यात काही असं मोठं मोठं अजिबात नाही राहिलं पाहिजे, कारण आपण बाकीचे साहित्यसुद्धा ह्याच्यासोबत ग्राइंड करणार आहोत. तर चला दाखवते तुम्हाला. त्यानंतर ज्या वाटीने घेतला होता ना आपण रवा, त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे. त्यापेक्षा कमी देखील घेऊ शकता. जास्त झालं तर ते तेलकट होऊ शकतं. थोडंसं कमी झालं तरी चालून जातं, पण जास्त होऊ नये याची काळजी घ्यावी. आणि ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला होता ना त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही आपली घरातली असेल ना तर बरं होईल. जे बाहेरचं असेल तरी चालते, पण घरातल्या दहींचा ना खूप वेगळाच टेस्ट येऊन जातो. त्यानंतर मी इथं सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. ग्राइंड केल्यानंतर आहे ना इथं आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे. म्हणजे जी वाटीने घेतली ना त्याच वाटी अर्ध्या वाटीने मी ते शाईसुद्धा घातलेलं आहे. शाईनं खूप भारी टेस्ट आहे. तुमच्याकडं असेल ना तर घाला आणि नसेल ना तर काय प्रॉब्लेम नाही. तर घालून परत एकदा आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघा, मी ग्राइंड करून घेतलेले आहे आणि असं कन्सिस्टन्सी झालेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि जर थोडंसं घट्ट झाले असेल ना तर तुम्ही आणि थोडंसं दूध घालून आहे ना थोडंसं पातळ करू शकता किंवा पाणी घालून पातळ केले ना तरी चालेल. अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला केकसाठी. एकदम परफेक्ट केक बनतो याने. तुम्ही एकदा करून बघा. आता ह्याच्यानंतर आहे ना आपल्याला थोडंसं 10 ते 15 मिनटं ह्याला असं ठेवायचं आहे. म्हणजे कसं आहे, रव्याचं केक आहे ना, रवा थोडंसं भिजलं पाहिजे. त्याच्या आतमध्ये आपण थोडंसं ग्राइंडच केलेलं आहे, पटकन भिजून होतं. कारण आपण रवा मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे, त्याच्यामुळे पटकन भिजून होतं आणि भिजण्याचा पण काही प्रॉब्लेम आहे. पण 10 ते 15 मिनटं का होईना, तर 10 ते 15 मिनटंच थोडंसं भिजायला ठेवायचं आहे आपल्याला, नाहीतर ते कच्चं कच्चं राहील शिजताना. शिजल्यानंतर हे असं कन्सिस्टन्सी हवी आहे. जर तुम्हाला आणि थोडंसं पातळ पाहिजे असेल ना तर तुम्ही आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. जसं की मी घालत आहे. थोडं इथं झालेलं आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे आपल्याला बॅटर. मग त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी, म्हणजे जे दुधाचं वाटी होतं ना त्याच्यातच थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि कशी कन्सिस्टन्सी हवी आहे बघा. आपण वरून असं धरून चमच्यातून वर घ्यायचं आहे आणि खाली पटकन सोडलं आणि त्यामध्ये खालच्या बॅटरमध्ये मिक्स झालं ना तर समजायचं की हे परफेक्ट आहे. बघा, मी वरतून सोडल्यानंतर आहे ना खाली परफेक्ट असं लगेच मिक्स होतं खालच्या बॅटरमध्ये. तर असं कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. पटकन, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, पटकन मिक्स झालं पाहिजे खालच्या बॅटरमध्ये. एवढी कन्सिस्टन्सी परफेक्ट आपल्याला लागते. तरच केक आपला जास्त ड्राय पण नाही होणार आणि जास्त ओलसर पण नाही राहणार. आणि थोडंसं तेल घालून त्यात मिक्स करत आहे, कारण मला थोडंसं तेल कमी वाटलं. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला. जर तुम्हाला जास्त तेलकट हवे असेल ना तर ते मग तेल लागतं. आणि जास्त कमी पण झालं ना तर ते ड्राय होतं, घशातून उतरतच नाही तेल. मग ते बरोबर नाही लागत. मग ते खायची पण चव जाते आणि सगळंच चव जाते. आणि या बॅटरची टेस्ट पण खूप भारी लागते बरं का. शिजवायच्या आधी एकदा टेस्ट करून बघा, 1 नंबर लागते ह्या बॅटरची टेस्ट. त्यानंतर मी ते कुकरचा डबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केकचं मेकिंगचं ते जे डबा असतं ना ते घेतला तरी चालते, आणि माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी इथं हे कुकरचा डबा घेत आहे. त्याच्यामुळे तेलाला मी ग्रीस करते आणि तेलाला ग्रीस सगळं एकदम व्यवस्थित करून घ्यायचं. कुठं पण जागा शिल्लक नाही राहिली पाहिजे, नाही तर त्या ठिकाणी केक चिकटून बसतो आणि केक बेक झाल्यानंतर आपण जेव्हा काढायला जातो ना त्या टाईमला ते मोडतं. असं होतं मग केक, असं विचित्रपणा होतो मग केकचा. निघण्याला खूप प्रॉब्लेम येतो. मग पटकन निघलं पाहिजे त्यासाठी आपल्याला असं व्यवस्थित सगळीकडे तेल ग्रीस करून घेतलं पाहिजे. आणि तुमच्याकडे जर हे असेल ना, बटर पेपर असेल ना तरी घातलं तरी चालेल, ते तर 1 नंबर होईल. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हेच घालत आहे. त्यानंतर हे मी गव्हाचं पीठ घेत आहे, थोडंसं डस्टिंग करून घेते, कारण तर लई चिकटायला नको, का तर थोडंसं ड्राय पण पाहिजे. असं सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. फक्त खालीच नाही तर आसपासच्या सगळ्या भांड्यांना पण पसरलं पाहिजे, म्हणजे कडेचं जे काठ आहे ना तिथंपर्यंत
गेले तरी चालते. त्यानंतर हे बॅटर आपल्याला घ्यायचं आहे मगाचं. बघा किती मस्त बॅटर झाले, एकदम खालच्या बॅटरमध्ये मिक्स होऊन आहे ना पटकन खाली मिक्स होतं. असंच बॅटर आपल्याला हवं आहे. आणि त्यानंतर इथं मी कुकर ऑलरेडी म्हणजे गरम करायला ठेवलेलं होतं. 10 मिनटं आधी हे प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे. कुकर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं घालायचं आहे एक प्लेट. तुमच्याकडे जर स्टँड असेल तर ते सुद्धा घालू शकता. आता ह्या बॅटरमध्ये पटकन एक इनोचं पॅकेट घालत आहे मी. लिंबू फ्लेवरचं आहे, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं असलं ना तरी चालते. पूर्ण अख्खं एक पॅकेट घालायचं आहे, थोडंच घालायचं असं काही नाही करायचं. पूर्ण म्हणजे पूर्ण अख्खं पॅकेट घालून मोकळं करायचं, तरच ते बेक होतं छानपैकी केक. आता इनोवाला काय विचार करत असेल काय माहिती, इनो कंपनीवाले केक बनवायला केले का ॲसिडिटीसाठी केले काय माहीत. आपण तर हाऊसवाईफ काय पण जुगाड करतो. आपण तर खायचं सोडून आहे ना, ॲसिडिटी सोडून जास्त करून आपण केक बनवण्यासाठी, ढोकळा बनवण्यासाठीच वापर करतो. तर चला असं पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पण टाईम वेस्ट न करता आहे ना पटकन, म्हणजे ते काय ॲक्टिव्ह होत असतं ना, ते ॲक्टिव्ह असतं तोपर्यंतच ते आपण भांड्यामध्ये ओतून लगेच बेक करायला ठेवायचं. चांगलं मिक्स करायचं, असं फ्लफी होतं ते. आणि टाईम वेस्ट न घालता पटकन आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा. नाहीतर आहे ना ते ॲक्टिव्ह होतं ना, मग त्याचा ॲक्टिव्हनेस जर गेला ना तर मग काय खरं नाही, मग ते केक नाही फुगत आणि बेक पण नाही होत. हे बघा असं मस्त असं घालून घ्यायचं आहे सगळं उरलेलं. फक्त प्लेन करायचं आहे, नाहीतर ते विचित्र असं दिसतं. दिसायला पण छान दिसायला पाहिजे. मी सगळं बॅटर ह्याच्यामध्ये घालून घेते, जर व्यवस्थित तसं सगळं आहे तेवढं. आणि हे बॅटर पण खूप छान लागतं बरं का. जे बेक करायच्या आधी आपण जे बॅटर तयार करून घेते असंच खाल्ल्यानंतर छान लागते. मी असं डॅब करून सगळं करून घेतलेलं आहे. माझ्याकडे इथे ड्रायफ्रूट्स आहेत थोडे, त्याच्यानं मी बेक करून घेते. शेवटी हा ड्रायफ्रूट्स आहे ना, कसं पण किती पण सजवलं ना तर ते खाली जाऊन बसतं नंतर बेकच्या टायमिंगला. कारण ते बेक झालेलं असताना त्यानंतर ते दिसतच नाही. बेक झाल्यानंतर ते आधेमध्ये कुठं पण जाऊन बसतं. त्याच्यामुळे कसं पण सजवा आणि काय पण करा, म्हणून मी जास्त सजवत बसत नाही. कसं पण ते आतच जाणार आहे सगळे ड्रायफ्रूट्स, म्हणून मी असं इथं वरून असं करून ठेवते. काय जास्त डिझाईन नाही करत बसायचं, कसं तर असं टाकून सोडायचं, कारण शेवटी खालीच जाणार आहे ते. आता हे मस्तपैकी असं सजवून घेतलेलं. तुमच्याकडं आणि ड्रायफ्रूट्स असतील, टुटी फ्रुटी वगैरे, ते पण तुम्ही घालू शकता. आता इथं 10 मिनटं झालेलं आहे. पण कुकर जास्त चांगलं बेक झालेलं पाहिजे. 10 मिनटं आधी चांगलं गरम झालेलं पाहिजे व्यवस्थित असं. तर तुमच्याकडे स्टँड असेल ना तर तुम्ही स्टँड पण घालू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी प्लेट ठेवते इथं. आणि मीठसुद्धा घातलं तरी चालेल, ते मिठावर पण ठेवतात काही जण, तर तसंसुद्धा चांगलं बेक होतं ते. आणि मी इथं ठेवलेलं आहे असं बघा. आणि कुकरची शिट्टी आहे ना, आपल्याला कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि ते रिंग असते ना रबराची, ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. आणि काय शिट्टी वगैरे व्हायला नको, असंच बेक करून घ्यायचं आहे जवळजवळ 25 ते 30 मिनटं. मध्ये जास्त नाही चेक करायचं, थोडाच वेळ चेक करून आहे ना एकदाच बघायचं फक्त की बेक होते का नाही आहे. मग एकदा बेक झालं ना मग काय प्रॉब्लेम नाही. मी पुढचे 10 ते 15 पहिल्या 15 मिनटात चेक. हे बघा कसलं भारी बेक झालं आहे केक, एकदम मस्त. आणि साईडनं पण नाही ना आपलं काढायची गरज नाही आहे, साईडनं बघा ते आपोआपच निघलेलं आहे. आणि मी बोललो होतं ना ड्रायफ्रूट सगळे खाली जाऊन बसतात, तसंच झालेलं आहे. इथं ड्रायफ्रूट सगळे खाली जाऊन बसलेले आहेत, म्हणून मी जास्त झंझट घेतलं नव्हतं सजवायचं. इथं बघा हे आपणच निघलेलं आहे. दाखवते मी कसलं मस्त झालेलं आहे बघा. मी काढूनसुद्धा घेतलेलं आहे, जास्त वेळ नाही, आपोआपच निघलं होतं. त्यामुळं मला आहे ना जास्त काढायचा त्रास नाही झाला. मी ते डस्ट केलं होतं ना पिठानं, त्याच्यामुळे ते आपोआपच निघून गेलं. आणि बघा हे ड्रायफ्रूट सगळे खाली जाऊन बसले. आता त्याला हुडकत चमचा वाटी घेऊन खात बसायला पाहिजे. झालेला आहे केक, एक नंबर म्हणजे एक नंबर. असं वाटत तसं नाही की घरी बनवले असं. किती फ्लफी झाले ना, किती म्हणजे त्याचा थिकनेस किती कमी होता आणि किती फुगले, ते एक नंबर झालेलं आहे. आणि बेकसुद्धा तुम्ही बघू शकता वरून किती छान बेक झालेला आहे, एकदम सोनेरी कलर आलेला आहे. मी ते कट करून दाखवते. आमच्या घरी जर ना हा केक खूप जास्त आवडलेला आहे, एवढं भारी लागतं ना. माझं पोरगं नमो आहे ना, ते तर सगळं सपाचिटच करून टाकलेलं होतं. आता हे ड्रायफ्रूट्स बघा असे हुडकून खायला पाहिजेत आम्हाला. एक नंबर झालेलं आहे, जास्त तेलकट पण नाही जास्त ड्राय पण नाही, एक नंबर लागतं आहे बघा. किती फ्लफी झालेलं आहे. तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसं झालं आहे. आणि तुम्ही पण आधी तुम्ही ट्राय करा आणि मग मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा की केक खूप भारी झालेला होता. आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आणि
शॉर्ट्स वगैरे ब्लॉग वगैरे आवडत असतील तर तुम्ही कमेंट करायला मला नक्की सांगा आणि माझ्या पेजला फॉलो करायला